2024चा T20 वर्ल्ड कप भारताने जिंकला तेव्हा सगळे कॅमेरे एका प्लेअरवर थांबले होते, हार्दिक पांड्या. टीम इंडिया प्रचंड प्रेशरमध्ये होती. आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकायला 16 रन्स हवे होते. हार्दिकने फक्त 8 रन्स दिले. भारताने वर्ल्ड कप जिंकला. 11 वर्षांनी भारताने ICC ट्रॉफी जिंकली. हार्दिकच्या डोळ्यात तेव्हा पाणी होतं. रोहितने ट्रॉफी उचलल्यावर ती हार्दिकच्या हातात आली आणि बराच वेळ हार्दिकच्याच हातात राहिली. त्यानंतर जेव्हा भारताची टीम भारतात आली तेव्हाही ट्रॉफी हार्दिकच्याच हातात होती. कट टू 2026चा T20 वर्ल्ड कप. भारताने फायनल जिंकली. सूर्याने ट्रॉफी उचलल्यावर ती हार्दिकच्या हातात आली आणि बराच वेळ हार्दिकच्याच हातात राहिली. भारताची टीम हॉटेलला पोहोचली तेव्हाही ट्रॉफी हार्दिकच्याच हातात होती. 2024 मध्ये लोक म्हणत होते हार्दिकच्या हातात ट्रॉफी शोभून दिसते, पण यावेळी मात्र हार्दिकवर टीका होती. त्याचं गर्लफ्रेंड सोबत ग्राउंडवर वावरणं चर्चेत आहे. पण हार्दिक ट्रोल होण्याचं ते एकमेव कारण नाहीये. 2024ला हिरो असणारा हार्दिक पांड्या आत्ता ट्रोल का होतोय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडो. रविवारी अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला 1 साइड हरवून T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर ग्राउंडवर बराच वेळ प्लेयर्सकडून सेलिब्रेशन सुरू होतं. प्लेयर्स एकमेकांच्या फॅमिलीजला भेटत होते, ट्रॉफीसोबत फोटो काढत होते. यात उठून दिसला हार्दिक पांड्या. हार्दिक त्याच्या गर्लफ्रेंड सोबत ग्राउंडमध्ये फिरला, नाचला, अगदी चॅम्पियन्सच्या पोडियमवर आडवा झोपला सुद्धा आणि त्याचा ट्रेडमार्क फोटोही काढला. आता तिथे सगळ्याच प्लेयर्सच्या फॅमिलीज होत्या, तशीच हार्दिकची गर्लफ्रेंड होती. त्या दोघांचं जरा जास्त जवळ असणं काही जणांना खटकलं आणि त्याची चर्चा झाली. पण एवढ्या एका कारणावरूनच हार्दिक ट्रोल झाला का? उत्तर आहे नाही. त्यापेक्षा जास्त ट्रोलिंग झालं ट्रॉफी बराच वेळ स्वतःकडे ठेवण्यामुळे. जेवढे फोटोज आणि व्हिडिओज हार्दिक पांड्याचे ट्रॉफी सोबत आले तेवढे इतर प्लेयर्सचे आले नाहीत. हार्दिकच्या फोटोशूटसाठीच ट्रॉफी बराच वेळ त्याच्याकडे राहिली. MS धोनी पासून टीम इंडिया एक ट्रेंड फॉलो करत आली. कॅप्टन ट्रॉफी घेणार, ती ज्युनियर प्लेअरच्या हातात देणार आणि स्वतः कोपऱ्यात जाऊन उभा राहणार. सूर्याने कॅप्टन म्हणून तेच केलं. अक्षर पटेलने व्हाईस कॅप्टन म्हणून तेच केलं. आता हार्दिक पांड्या सुद्धा टीम इंडियाचा सिनियर प्लेअर. त्याचा हा दुसरा T20 वर्ल्ड कप. अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, रिंकू सिंग यांचा हा पहिलाच वर्ल्ड कप होता. पण ट्रॉफी त्यांच्या हातात दिसली नाही. बुमराह फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच, संजू सॅमसन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. पण त्यांच्या हातात जितका वेळ ट्रॉफी नव्हती तितका वेळ ट्रॉफी हार्दिक पांड्याकडे होती. साहजिकच ज्युनियर्सकडे, मॅच विनर्सकडे ट्रॉफी न जाता ती हार्दिककडे राहिली आणि हार्दिक रडारवर आला. पण 2024च्या T20 वर्ल्ड कप विजयानंतर सुद्धा हार्दिकने बराच वेळ ट्रॉफी आपल्याकडे ठेवली होती. त्यात त्याची ट्रॉफी सोबतची भारतातली एंट्री तर आयकॉनिक ठरलेली. तेव्हा त्याच्यावर कोणी टीका केली नाही. कारण होतं हार्दिकचा परफॉर्मन्स आणि तो परफॉर्मन्स ज्या सिच्युएशनमध्ये आला ती सिच्युएशन. त्या वर्ल्ड कपच्या आधी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला होता. त्यावेळी त्याला मजबूत ट्रोल करण्यात आलं. कारण रोहित शर्मा सारखा कॅप्टन टीममध्ये असून सुद्धा हार्दिकला ट्रेड करून टीममध्ये आणण्यात आलं. त्यात हार्दिकचा प्लेअर म्हणून परफॉर्मन्स गणलाच, पण त्याची कॅप्टन्सी सुद्धा फेल गेली. त्यावेळी त्याची चेष्टा झाली. भर ग्राउंडमध्ये त्याला शिव्या देण्यात आल्या. हार्दिकने कुठल्याही गोष्टीला उत्तर दिलं नाही. त्याचं उत्तर होतं वर्ल्ड कप फायनलमधला परफॉर्मन्स. साऊथ आफ्रिकेला 24 बॉलमध्ये 26 रन्स हवे होते. हार्दिकने आपल्या ओव्हरला फक्त 4 रन्स दिले. क्लासेनची विकेटही काढली. शेवटच्या ओव्हरला सुद्धा त्याने मॅच निसटू दिली नाही. विराटची 50 आणि बुमराचा अविश्वसनीय स्पेल गेम चेंजर ठरले होते. पण हार्दिकच्या 2 ओव्हर्स सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या होत्या. ज्या प्रेशरमध्ये हार्दिक होता त्या प्रेशरमधून हार्दिकने वर्ल्ड कप जिंकवला. ती त्याच्या कमबॅकची स्टोरी होती. त्यामुळे त्याच्या ट्रॉफी मिरवण्यावर कुणीच आक्षेप घेतला नव्हता. आता यावेळी ती परिस्थिती का नव्हती? तर सेमीफायनलमध्ये हार्दिक बादशाह होता. त्याने 19वी ओव्हर जबरदस्त टाकली. त्यानंतर 20व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला बेथेलला रनआउट करण्यासाठी परफेक्ट थ्रो हार्दिक पांड्याकडूनच आला होता. पण फायनलमध्ये जबाबदारी मोठी होती, संधी मोठी होती. संजू, अभिषेक आणि ईशानने खतरनाक स्टार्ट दिला होता. या सिच्युएशनला हार्दिक पांड्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोट करण्यात आलं. साहजिकच त्याच्याकडून अपेक्षा होती ती मोठ्या स्कोरची. पण हार्दिकला बॉलच कनेक्ट करता आले नाहीत. सगळ्या मॅचमध्ये न्यूझीलंडला कुठल्या पॅचमध्ये पकड मिळवता आली असेल तर तो पॅच होता हार्दिक बॅटिंग करत असताना. कारण हार्दिकला 13 बॉलमध्ये फक्त 18 रन्स करता आले. त्याच्याकडे सगळ्यात चांगली संधी असूनही
त्याने फक्त 1 6 आणि 1 4 मारली. साहजिकच स्कोरला ब्रेक बसला. शिवम दुबेने शेवटची ओव्हर फोडून काढली नसती तर फायनलमध्ये टीम इंडियाचा कार्यक्रम पेस गाणला असता. त्यानंतर बॉलिंगमध्ये हार्दिकने मार्क चॅपमनची महत्त्वाची विकेट काढली, पण त्याच्याकडून मिसफील्ड झाल्या. अगदी हातातले बॉल सुटले. अर्थात मॅच वन साइड घुमल्यामुळे आणि वर्ल्ड कप जिंकल्यामुळे त्याच्या या चुका हायलाईट झाल्या नाहीत. पण जर चुकून टप्पा पडला असता तर विलनच्या पिक्चरमध्ये हार्दिक पांड्या नक्की होता. तसे जर परफॉर्मन्स असेल ना तर ट्रॉफी मिरवण्याकडे कुणीच प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न म्हणून पाहत नाही. आणि यावेळी तसं घडलं नाही. T20 क्रिकेटमध्ये हार्दिकची ओळखच परफॉर्मन्समुळे आहे. पहिल्या बॉलपासून मारायची ताकद आणि प्रेशरमध्ये चांगलं परफॉर्म करणं हे त्याचं मेन स्किल, जे फायनलमध्येच दिसलं नाही. फायनलच्या आधी बॅटर म्हणून हार्दिक पंड्याकडून नामिबिया आणि झिम्बाब्वे विरुद्ध चांगले स्कोर आले. इंग्लंड विरुद्धही बॅटिंगमध्ये तो म्हणावी अशी छाप पाडू शकला नव्हता. थोडक्यात क्लच गॉड हार्दिकला हा वर्ल्ड कप फार भारी गेला नाही. अर्थात 5वा बॉलर म्हणून त्याने परफेक्ट रोल निभावला. रन जास्त दिले असले तरी सुरुवातीला महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. पण त्याचं ट्रॉफी सोबत घेऊन वावरणं आणि त्याचवेळी मॅच विनर्सच्या हातात ट्रॉफी नसणं याचा फटका हार्दिकच्या इमेजला बसला. कारण एका बाजूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला संजू सॅमसन एकटाच पोडियमवर बसून होता. त्याच्या शेजारी कुणी नव्हतं, तेव्हा त्याने हर्षा भोगलेंना शेजारी बसायला बोलवलं आणि त्यांच्याशी गप्पा मारायला लागला. प्रत्येकाची आनंद व्यक्त करायची पद्धत वेगळी असली तरी एका बाजूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी शिवाय बसून आहे आणि दुसऱ्या बाजूला फायनलमध्ये पोटेन्शियल प्रमाणे न खेळलेल्या प्लेअरकडून ट्रॉफी सुटलीच नाही. गर्लफ्रेंडसोबत नाचणं, सेलिब्रेट करणं यात काही चुकीचं नसलं तरी टीमपेक्षा प्लेअरने मोठं होणं न पटण्यासारखं असतं. तेच हार्दिकसोबत झालं आणि मागच्या वेळी ज्याच्या हातात ट्रॉफी असणं आयकॉनिक होतं तेच यावेळी ट्रोलिंग मटेरियल झालं. पण हार्दिकच्या सुरू असलेल्या ट्रोलिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.